आता ते तर अगदी म्हणजे फार मोठा चॅलेंज आहे यांच्या समोर. तिथे तर क्लिअरली मोठ्या प्रमाणावर असं सांगितलं जात आहे का पेपर अवेलेबल होणार आहे आणि तुम्ही ते पैसे जमा करा वगैरे अशा पद्धतीचं ते सगळं त्यांच्या टेलिग्राम चॅनलवरनं चालू होतं. परंतु इतकं सोपं नाही आहे ते. आता फार मोठ्या प्रमाणावर व्हिजिलन्स राहणार आहे. आणि आता मात्र जर कोणी काही अगदी याच्यात सापडले तर मात्र त्यांची गय तर करायला नको. परंतु जे काही आत्ताच्या घडीला हा रेग्युलर नीट 3 मेचा पेपरचा फुटलेला आहे, यांना कोणत्याही पातळीवर त्यांना सुटका होता कामा नये आणि त्यांना कडक शासन कसं होईल याच्याकडे खरं तर सरकारने लक्ष दिलं पाहिजे. परंतु आता प्रश्न तोच आहे पुन्हा, NTA आणि सरकार यांच्यामधला जो एकंदरीत समन्वय जो नाही, पेपर फुटला की नाही याच्यामध्येच ते सगळंच्या सगळं अडकून पडेल की काय असं वाटायला लागलं.